अधिकारी झाला, विषय झाला, पुढे प्रयोजन. तेव्हा या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे मग? सांगायचं मला आलं पाहिजे ना. ग्रंथाचा अधिकारी हे पहा, ज्याने या जन्मामध्ये 2 दोष घालवले, एक मल आणि विक्षेप. मल कोणाने घालवलं? निष्काम कर्म करून. आणि विक्षेप कशाने घालवलं? आणि पुढे साधनच्या दृष्ट्या संपन्न आहे. त्या शब्दापुरम वगैरे याने तो या ग्रंथाचा काय आणखी अगर आलं ना, आणखी अगर आलं ना, नाही तर आणि ग्रंथ श्रवणामध्ये काय, नाहीतर मग काही नाही, आपला आळंदीला येतो आणि झोपा काढतो. मग आळंदीचा फायदा त्याला मिळाला नाही. इतर गावात तरी काय आहे तेच आहे की इतर गावामध्ये काय या दिवसामध्ये लग्न जोडणे काय त्याला काही त्याच्यात वेळ नसते. मग या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मग साधकाच्या मध्ये आणि इतरामध्ये फरक आहे. मग साधका कशात प्रवृत्त असतो? ज्ञानात. इथे जे विद्यार्थी आहे कशामध्ये प्रवृत्त आहे? भोजनात का? मग कशात आहे? बरं का. म्हणजे ज्ञान विषय कोणता आहे या ग्रंथाचा? बरोबर आहे. जीवब्रह्म ऐक्य या ग्रंथाचा काय आहे मग? विषय आहे. एक 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 याच जीव हा जीवनाचं किम स्वरूप आहे. एक झाला पुढे अधिकारी, विषय, प्रयोजन. नाही येत तुम्हाला आपलं झालं घरी. अरे प्रयोजन राहिलं ना, सकल दुःखाची हे काय आहे? प्रयोजन आहे. एक झालं अधिकारी, विषय, प्रयोजन. आता संबंध आहे. या ग्रंथापासून आपल्याला काय होत आहे? मग ग्रंथ कोण झाला? ज्ञान काय झालं? हे बघ, आपण प्रतिपादक आहोत. ग्रंथ प्रतिपाद्य आहे. कोणता संबंध बसला? एखादा गुरुजी असतो, विद्यार्थी शिकतात, दोघांचा कोणता संबंध बसला? गुरु शिष्य संबंध. असे संबंध असतात. संबंध आहे नाही. एखाद्याचं लग्न ठरलं, मग संबंध बसला. हा झाला वर आणि ती झाली संबंधाला तरी कोणाला काय म्हणता संबंध असतात. अरे तुमचा कोणता संबंध झाला? गुरुबंध झाला. हे पहा, आहे का नाही? जेवढे पाठामध्ये विद्यार्थी असतील त्याचा आणि त्या विद्यार्थ्याचा कोणता संबंध आहे तो? असे संबंध राहते. अनेक संबंध आहे. तुम्हाला देखील लावता येईल. बताई जगत ज्ञान प्राप्तीची साधनं किती आहेत? कोणती 8? मला व्याख्या विचारत नाही, काळजी करू नका.
मनन कशाला म्हणतात? मग पाऊल सांगा, काय हरकत नाही. लवकर सापडत नाही पानं फिरून. जो ब्रह्माच्या अभेदनिश्चयास साधक युक्ती तसेच जो ब्रह्माच्या भेदनिश्चयास बाधक वृत्ती या यौक्तिक अद्वैत चिंतनास मनन असे म्हणतात. एक साधक युक्ती आणि एक साधक युक्ती म्हणजे प्रमाणाच्या द्वारा सांगायचं. म्हणजे वादी लोक असतात ना, ते भेदच सत्य मानतात. काय मानतात? जीवामध्ये आणि देवामध्ये काय मानतात? आपल्या ह्याच्यामध्ये देवभक्त दोन्ही मुळे ते संचलित. याला कोणत्या म्हणायचं? मनन म्हणायचं. पुढे निरिध्यासन अनात्मकार वृत्तीचा हे करून सदैव आत्मकार वृत्ती असण्याला निरिध्यासन दत्तम पदार्थ हे मात्र थोडं जास्त आहे. अंतरंग साधन आहे. कोणतं? त्यालाच महावाक्य असं म्हणण्याचं आहे. साधनाचा आपण श्रवण मनन निधिध्यासन साधना कशा करता सांगितली? त्याच्यावरून संभावना, असंभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना याची निवृत्ती. पण श्रवणाला काय आहे? राहता काय पाठ करायला बसले आणि झोपेच्या डुलक्या देतो. मग कार्याला झोपी काय आहे? जास्त झोप विरोधी आहे. झोप जी आहे ना, ती खरं तिथं साधनाचं आहे, आपण मानत नाही. पण रात्रही झोपेचं स्थान आहे. मग माणसं सूर्याचा उपयोग कशा करता केला पाहिजे? साधने करता. दिवसा कोण असतो? रात्री असतो का? मग दिवसाचा उपयोग कसा केला पाहिजे? साधना पाहिजे. रात्रीचा उपयोग आपला काय उलटा आहे? दिवसाचा उपयोग साधना, रात्रीचा उपयोग. दृष्टांत माझं त्याने काय करायचं? अपरोक्ष ज्ञान म्हणतात त्याला. अपरोक्ष ज्ञान, त्या ज्ञानाची दोन आणि हे प्रकार. एक परोक्ष आणि दुसरं कोणतं? परोक्ष म्हणजे आहे या रूपाने जे ज्ञान होते त्याला परोक्ष म्हणायचं. आणि तोच ब्रह्मा आहे आत्मत्वाने ज्ञान होणं, याला अपरोक्ष ज्ञान म्हणायचं. तत्त्वमसी वाक्याच्या द्वारा कोणतं ज्ञान होते? अपरोक्ष ज्ञान हे हेतू आहे. आणि अवांतर ज्ञान नाही सांगता येत. अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होते. ज्ञानात दोन प्रकार, परोक्ष आणि आपल्याला समजलं, कळून चुकलं जेवण आहे, आम्हाला साधं जेवण नाही. मग काय काय तुमच्या बासुंदीचा काय भेद आहे वगैरे? कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष नाही. अपरोक्ष नाही, परोक्ष आहे. आणि अपरोक्ष किंवा ताटामध्ये वाढल्यानंतर कोणतं ज्ञान झालं? आता अपरोक्ष आहे. त्याचा आत्मत्वाने. कारण आता ताटात वाढल्यावर त्या अन्नाचा हक्क कोणाचा आहे? का वाढणाराचा आहे का? म्हणजे परोक्ष आणि काय म्हणायचं? आणि श्रवण मनन निधिध्यासन हे ज्ञानाला हेतू आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार करायचे. एक अंतरंग आणि एक साक्षात उपयोग होत असेल तर त्याला अंतरंग म्हणायचं. आणि कार्यान्वये जर उपयोग होत असेल तर त्याला बहिरंग साधन म्हणायचं. आपण जेवायला बसलो, भात हे कोणतं साधन आहे? अंतरंग साधन आहे. आणि तांदळाचा भात होत असतो, बिना नाही का स्वयंपाक म्हटल्यानंतर भात होतो. बहुधक अग्नी धान्य झाल्याकडे एका विने एक
मग ही साधनं कोणती आहे? सगळी अंतरंग साधन आहे, आपलं हे बहिरंग साधन. आणि तत्त्वमसी महावाक्य कोणतं साधन आहे? हे आपण तटातला भात अंतरंग साधन. तसं अंतकरण साधन म्हणजे वेदांतामध्ये तत्त्वमसी महावाक्य हे अंतरंग साधन आहे बघा. आणि एकदा या साधनाच्या द्वारा अपरोक्ष ज्ञान होत असते. एकदा अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर कोणची संशय शिल्लक राहत. संशयाची सुटली सगळे श्रवण कशाकरता करायचं असतं? संशयाची निवृत्ती याला श्रवण म्हणतात. संशय जर कायम राहत असेल तर श्रवण काय उपयोग आहे? म्हटलं संशय तस्मात् ज्ञान संबोधन भ्रष्टम ज्ञानासीनात्मना चित्वैनम संशयम योगमावुत्तिष्ठ भारत. असे हे संशय एकदा अपरोक्ष ज्ञान झालं, संशयाची निवृत्ती संपला. गीतेमध्ये नाही का, नष्ट हो सगळे संशयाची निवृत्ती. आता पुढे गीता काय झाली? संपली. भगवान श्रीकृष्ण काय रात्रंदिवस सांगतच होते का त्याला? तो डोलक्या खात होता ते सांगत होते. नष्ट हो गीता काय झाली? संपली गेली नाही का? उदाहरणार्थ झाला. आता त्याच्यावरती थोडे संशय केलेले आहे का? अपरोक्ष ज्ञानांतर साधारण सांगितले ना तुम्ही, श्रवण मनन निधिध्यासन तत्त्व पदार्थ शोधन. अपरोक्ष ज्ञान झालं आहे. कोणतं ज्ञान झालं? आता श्रवण आहे काय नाही, संशय असंभावना नाही. आता असंभावना नाही, विपरीत भावना नाही, प्रमाण संभावना नाही. विनाकारण पुढे श्रवणाला व्यर्थत्व आला. आपण नाही का एखादा विद्यार्थी असतो, महाराज असतो, कीर्तनाला जातो, 2-4 गायक वादक वगैरे पोरं घेऊन जातो. मग कीर्तन काळामध्ये 3 चाली असतात, ते देत असतात. आणि एखाद्या गायकाला जर चाल नाही दिली तर मग तो साधा म्हणत नाही, मला का भाकरी खायला बोलावलं होतं का? त्यालाही काय द्यावं लागते. तो कसाही म्हणणार असो, त्याचा नाही प्रश्न, पण काय द्यावे लागते? वाजवणारा सुद्धा त्याला काय द्यावं लागते? संधी द्यावी लागते. मग श्रवण म्हणालाचा उपयोग काय? मग ते श्रवण म्हणाले जे द्यायचं नाही त्याचा उपयोग कशा करता होत असतो? तो त्याच्याकडे त्याचा एक प्रश्न उत्पन्न होतो, टीका करतात वादी लोक. म्हणलं तुमचं श्रवण मनात फुकट गेलं की मग तुम्ही असं करा. आता आम्ही सांगतो तुम्हाला, महावाक्य असो अथवा आंतरवाक्य असो बरं का, त्याच्याद्वारा काय होते? परोक्ष ज्ञान होते. कोणतं? श्रवण मनन निधिध्यासनाच्या द्वारा परोक्ष ज्ञान आहे. म्हणजे दोघाला सार्थकता आली. याचंही काम झालं आणि याचंही काम झालं. अशी वाद्याची शंका, त्याचं उत्तर पुढे क्रमाक्रमाने त्याचं उत्तर तुम्हाला देऊ. महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होते. कोणतं होते? परोक्ष ज्ञान होत. थोडा किचकट भाग आहे, त्याच्यावरती नंतर क्रमाक्रमाने तुम्हाला सांगू. वाचा. सिद्धांतमती केवळ महावाक्य श्रवणापासून अपरोक्ष ज्ञान व श्रवणाधिकांश सार्थकता हे पूर्वपक्षीचे म्हणणे बरोबर नाही. कारण शब्दाचा अभावच असा आहे की तो व्यवहित म्हणजे दूरदेशाच्या तसेच भूत किंवा भविष्यकालच्या वस्तूचे परोक्षत ज्ञान करून देतो. तेव्हा याच्या शंकेचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्या महावाक्याच्या द्वारा बरं का, वादी म्हणत असतो महावाक्य असो आंतरवाक्य, आंतरवाक्याचं अंतर. कोणतं ज्ञान होते? परोक्ष ज्ञान होते. आणि श्रवण मनन निधिध्यासन याच्याद्वारा कोणतं ज्ञान होते? ज्ञानामध्ये किती प्रकार? परोक्ष आणि परोक्ष करणारा म्हणायचं आहे आहे या रूपाने ज्ञान होतं, त्याला परोक्ष म्हणायचं. ब्रह्म कसं आहे? कोणतं ज्ञान? आणि तोच ब्रह्म आहे.
महावाक्याच्या द्वारा व अंतर्वाक्याच्या द्वारा कोणतं ज्ञान होते? परोक्ष. आणि श्रवण मननाने कोणतं ज्ञान होते? आता याच्यावरती प्रश्न वादी म्हणतो हे पहा, त्याचं उत्तर द्यायचं आहे. तेव्हा त्याचं उत्तर देतात. आता थोडा चिंतनीय भाग आहे. तेव्हा शब्दाचा स्वभाव असा आहे. कसा आहे म्हटलं आपल्या शब्दाचा स्वभाव? एक दूरचा आणि जवळचा. काही आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे का? आता हे पुस्तक जवळचं आहे, याचं दोन्ही प्रकाराने ज्ञान होतं. आणि दूरचा म्हणजे अति दूर असेल, आपली दृष्टी पोहोचू शकत नाही. शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजाचं का ज्ञान कोणतं आहे? परोक्ष. अपरोक्ष आहे का? भूतकाळात जे काही ज्ञान होऊन गेलं ते सगळं कसं आहे? परोक्ष. भविष्य काळातले परोक्ष. नाही, एखादा दूर मनुष्य असला त्याचं फक्त आहे या रूपाने ज्ञान होते, अपरोक्ष होते का? दूरच्या पदार्थाचं कोणतं ज्ञान होते? परोक्ष ज्ञान होते. अपरोक्ष भिंतीच्या पलीकडे प्रतिबंध आला. कोणी माणूस बसलाय त्याचं ज्ञान कोणतं होते? परोक्ष नाही, अपरोक्ष ज्ञान होतं. आणि जवळचं हे पुस्तक आहे बरं का, याचं काय परोक्षही आहे आणि पुन्हा काय दोन्ही आहे की आहे का नाही? तसं ब्रह्म आहे परोक्ष ज्ञान, तूच ब्रह्म आहे. जवळच्या पदार्थाचं परोक्षही होते आणि काय होते? अपरोक्षही होते. दोन्ही प्रकारचं काय होत असते? हा शब्दाचा काय आहे? मग स्वभावच आहे. क्रमाक्रम चाललंय. पुढे वाचा. ज्याप्रमाणे व्यवहित स्वर्गस्थ इंद्रादी देवांचे शास्त्ररूपी शब्दाने परोक्ष ज्ञान होते. व्यवहित दोन्ही शब्द आलेले आहे. व्यवहित म्हणजे दूरचे, अव्यवहित म्हणजे जवळचे. दूरच्या पदार्थाचं कोणतं ज्ञान होते? परोक्ष ज्ञान. आणि जवळच्या पदार्थाचं अपरोक्ष ज्ञान होतं. ते त्याचं ज्ञानाचं काय सांगितलेलं आहे? प्रकार सांगितलेला आहे. पुढे व्यवहित वस्तूचे शब्दाने अपरोक्ष ज्ञान केव्हाही होत नाही व होणे शक्यही नाही. दूरच्या पदार्थाचं कधी अपरोक्ष ज्ञान होऊ शकत नाही आणि होणे सुद्धा काही नाही. पुढे अव्यवहित वस्तूचे देखील शब्द परोक्ष व अपरोक्ष असे दोन्ही प्रकारचे ज्ञान करून देतो. शब्द काय करते? जवळच्या पदार्थाचं परोक्ष आहे. पुढे दोन्ही प्रकारचं काय करून देते? पुढे ज्यावेळी अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळ असणाऱ्या वस्तूचा फक्त अस्तित्व रूपाने शब्दबोध करतो त्यावेळी परोक्ष ज्ञानच होते. अस्तित्व रूपाने ब्रह्म आहे कोणतं ज्ञान? याच्यावर एक गोष्ट सांगणार आहे बघा, ते पुढे आहेत बघा. नवा म्हणून काहीतरी आपले 10-5 पोरं कुठेतरी सहली करता निघाले. मध्यंतरी एक ओढा लागला, पलीकडे जायचं आहे. मग ते पाहून काय करायचं? म्हणून होते ते 9 होते, किती होते? आणि ते पलीकडे गेले बा, सगळेच पलीकडे गेले. 9चे 9 कुठे गेले? त्याला संशय आला. म्हणलं आपल्या एखादा बुडाला का कोणाच माहिती आहे. होते किती? 10 घेतले का? विद्यासागरात 10 आहे का 9 आहे? 10 आहे. म्हणजे 10चे 10 काय झाले? पलीकडे गेले. त्यांना संशय आला. म्हणलं एखादा बुडाला का कोणाच माहिती, म्हणून काय करायचं? मोजून पाहिजे. होते 10. मोजणारा मनुष्य काय करायचा? ते 9 मोजायचा आणि स्वतःला काय करून द्यायचा? आणि निश्चय केला किती आहेत? मग 10 त्याच्यात काय झाला? बुडून काय झाला? मेला. मग आता मेल्यानंतर हसत असतात का रडत असतात?
मग ते काय रे, ते काय भाऊ होते का रडायला? त्रस्त माणसं काय मेला तर म्हणजे शोक करायला लागले. त्रस्त मनुष्य होता बरं का. मग त्रस्त मनुष्य आल्यानंतर त्याने विचारलं, म्हणलं का रडता? हो म्हणलं, आम्ही 10 जण होतो. नदीतून आणखी पलीकडे येत असताना त्याच्यातला एक बुडून काय झाला, आता किती आहो? त्याने पाहिलं, म्हणायला लागले तर 10 दिसतात. आणि आता म्हणतो आम्ही किती आहो? मग आपल्याला सोडून काय करतो? पुन्हा त्याला सांगायचं, म्हटलं वाच मोजके किती आहेत? जो उठला तो 9च म्हणायचा. एक टाईपचा माळ होता सगळा. स्वतःला सोडून काय करायचे? मग स्वतःला सोडून म्हटलं तर किती राहील? मध्ये त्या त्रस्त माणसाच्या ध्यानात आलं, म्हणलं आपल्याला स्वतःला सोडून देतात. मग त्याने सांगितलं, म्हणलं हे पहा, दावा काय आहे? बोलून काही गेलेला. त्यांना आनंद झाला. म्हणलं आहे. म्हणलं महाराज कोणीतरी झाडावर बसला आहे का? कुठेतरी लपला आहे का? काय हे म्हणला कुठे आहे दावा? कुठे आहे दावा? मग त्याने सांगितलं की आहे, सांगतो. रांकेत उभे राहा की सगळे. मग ते 10चे 10 काय केले? उभे केले. आणि प्रत्येकाला सांगितलं 1, 2, 3 काय करा. शेवटी दाव्यावर काय आली? पाळी आली. असं सांगितलं की दावा दुसरा तिसरा कोण नसून कोण आहे? आता कोणतं ज्ञान आहे? दावा आहे. आणि तोच दावा आहे. तसं आहे बघ, अवांतर वाक्याने सद्रूप सत्यम ज्ञानम ब्रह्म. कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान आहे. आणि तत्त्वमसी ज्ञानाचे प्रकार किती? परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान कशाने होते? आणि परोक्ष मग आता तूच ब्रह्म आहे. कोणतं ज्ञान आहे? आणि परोक्ष कोणाला म्हणतात? पुढे वाचा. जसे 10वा आहे या वाक्यापासून 10व्या पुरुषाचे अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते. आणि ज्यावेळी अव्यवहित वस्तू ही आहे असा शब्दबोध करीतो तेव्हा त्या वस्तूचे अपरोक्ष ज्ञान होते. दावा आहे हे चाललं आहे. शब्दाच्या द्वारा परोक्षही होते आणि काय होते? पण कोणत्या याचं? जवळच्या याचं. हे पुस्तक आहे याचं, हे आहे रूपाने परोक्ष ज्ञान. माझ्या हाताला स्पर्श आहे, कोणता आहे? तसं ब्रह्माचं कोणतं ज्ञान आहे? शास्त्रावरून कोणतं ज्ञान होते? तोच ब्रह्म आहे. आत्मत्वाने ज्ञान होणे, काय होणे? असं पुढे. त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जीवांचा आत्मा आहे म्हणून अत्यंत अव्यवहित आहे. तरीही अवांतरवाक्य ब्रह्मास्ती असा बोध करते म्हणून त्यापासून अत्यंत अव्यवहित ब्रह्माचेही परोक्ष ज्ञान होते. कोणाही कडून असू द्या, अवांतरवाक्याच्या द्वारा कोणतं ज्ञान होते? परोक्ष ज्ञान होते. अपरोक्ष ज्ञान होत. आणि महावाक्याच्या द्वारा तो काय म्हणत असो, कोणतंही वाक्य असो, परोक्ष असो का अपरोक्ष असो, नाही महावाक्य असो, कोणतं ज्ञान होते? कोण म्हणतो पाणी आपल्याला सांगायचं आहे महावाक्याच्या द्वारा कोणतं ज्ञान होते? मग श्रवण मनन फुकट गेले ना. काय गेले? श्रवण मनन वगैरे काय गेले? मग अरे बा, महावाक्याने जरा परोक्ष ज्ञान झाला. कोणत्या वाक्याने? मग श्रवण मननाचा उपयोग काय? महापरोक्ष ज्ञान झालं तरी सुद्धा संशय काय राहतो? कायम राहतो. आणि तो संशय निवृत्त होण्याकरता आता श्रवण मननाचा काय होतो? मग श्रवण मनन फुकट गेले.
आणि 10वा तू आहेस या दृष्टांतातील वाक्याप्रमाणे ब्रह्म तू आहेस या अर्थाच्या महावाक्यापासून श्रोत्यास ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्षच म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते, परोक्ष ज्ञान होत नाही. थांबा जरा. त्या महावाक्य समजलं. महावाक्यापासून कोणतं ज्ञान होते? वादी म्हणायला लागला तुम्ही असं करा, महावाक्य असो वा अवांतर वाक्य असो परोक्ष ज्ञान होते. श्रवणापासून आम्हाला सांगायचं महावाक्यापासून कोणतं ज्ञान होते? अपरोक्ष ज्ञान होते. मग श्रवणाला म्हणाला फुकटपणा आला ना. मग अपरोक्ष जरी ज्ञान झालं तरी सुद्धा संशय काय राहतो. याच्याकरता एक भरचूची गोष्ट सांगायची. कोणतरी आता वेळ जातो बराचसा, घरी जाऊन वाचून काढायचं तुम्ही. आता ते दावा वगैरे आहे का? कोणतरी राजा आणि त्याचा प्रधान, त्या प्रधानाचं नाव भरचू होतं. सारा राजाचं प्रेम कोणावर होतं? मग इतरही लोक हाताशी होते त्याच्यावर ते विचारे ना. मग त्या लोकांनी विचार केला, म्हणलं कठीण कामं करायला आले तर म्हणलं आम्हाला पाठवतो, आणि जेवायची वेळ आली तर म्हणलं भरचूला पाठवतो. ते विद्यार्थीसुद्धा असतात ना. आता तुमचे विद्यार्थी वर्ग चांगला आहे. जेवायचं असलं तर म्हणलं काही हरकत नाही. एखादं काही काम करायचं असलं तर म्हणलं तो कुठं नाही का. ते बंकट स्वामी महाराजांची गोष्ट सांगतात. अरे म्हणलं गोविंदा जातो का गणपतराव बोलावून आणतो का? म्हणलं तो घरी नसला तर. आणि देवाचं आमंत्रण आलं तर जातो का? म्हणलं तर. तो भरचू होतं बघा. त्याच्यामुळे त्याचे जे सहकारी लोक होते ते द्वेष करायचे. काय करायचे? मलाचा काटा काय केला पाहिजे म्हणून सुपारी दिली. काय मारण्याची अलीकडे हे प्रकार आहे. ते आजपासून आहे का पूर्वीपासूनच आहे. ते मोठ्या मोठ्या माणसाला धोकाच असतो बा. काय होईल काही. मग ते मारेकरी लोक, त्यांना काय पैसा मिळाला म्हणजे संपला. महाभारत कुठेतरी गेला असताना आणि ते मारेकऱ्या लोकांनी त्याला धरलं बघा. पण त्या नक्की वाले. म्हटलं कशा करत धरला? म्हटलं अशी अशी गोष्ट आहे. मग त्यांनी सांगितलं, म्हटलं हे पहा तुला जीवदान देतो आम्ही तुझी स्थिती पाहून, पण तू काय करायचं, पुन्हा राजधानीमध्ये यायचं, तुला सोडून देतो आम्ही. मग त्याला सोडून दिलं. आणि ते कपडे होते ना काही, ते आपले गेरूनी काय केले, राजाला येऊन सांगितलं. म्हटलं तो भरचू काय झाला? मेला. बरं का? नुसता मेला नाही, मरून काय झाला? बहुत झालेला आहे. हे राजाने ऐकलं बघा. पुढे राजा शिकारीला गेला. हा भरचू होता ना, कुठेतरी आपलं चिंतन करीत बसला होता. लांबून राजाने कोणाला पाहिलं की नाही? पण ती वासना आड आली. कोणती वासना आड आली? त्रस्ताचं उत्तर त्यांनी ऐकलेलं होता. तो मेला आणि मरून काय झाला? मग आता जरी तो भरचू दिसत असला तरी तो त्याला भरचू दिसतो का भूत दिसते? मग अपरोक्ष ज्ञान झालं की नाही? भक्षीला पाहण्या कोणतं ज्ञान आहे? अरे अपरोक्ष ज्ञान आहे. प्रत्यक्ष पाहतो तो. तुम्हाला आम्ही पाहणार परोक्ष आहे का? आणि घरी असेल तर परोक्ष. आणि जर दिसत आहे मला डोळ्याने पाहतो ना, मग तो पाहून सुद्धा त्याला काय होत नाही. का होत नाही? मरून काय झालं आहे? म्हणजे अपरोक्ष ज्ञान जरी झालं तरी संशय राहू. आणि ते संशय निवृत्ती करता श्रवण मनन निधिध्यासन याचा काय होतं? म्हणून श्रवण मनन निधिध्यासन फुकट जात. त्याचा ब्रह्मप्राप्तीमध्ये ज्ञानामध्ये आणखी त्याचा काय होतो? उपयोग होतो. श्रवण पुढे आणि पुढे मग तत्त्व पदार्थ.
ब्रह्मापरोक्ष ज्ञानानंतर असंभवनादी संभवतच नाहीत, म्हणून श्रवणादिकांना व्यर्थत्व आहे. हे पहा, एकदा परोक्ष ज्ञान झालं म्हणजे श्रवण झालं म्हणजे संशय विपरीत भावना राहू शकत नाही. त्याच्यामध्ये संशय, प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना. प्रमाण संभावना म्हणजे वेदवाक्य हे बरं का, कर्म उपासना प्रतिपादक आहे का ब्रह्मज्ञान प्रतिपादक आहे, असा जो संशय असतो त्याला कोणता संशय म्हणायचं? प्रमाण संभावना. प्रमेय संभावना म्हणजे ब्रह्म आणि जीव ब्रह्माचा भेद आहे का, असा जो संशय असतो तो संशय त्याला काय म्हणायचं? प्रमेय संभावना. हा देहादेहाच्या ठिकाणी मी माझी बुद्धी असते ना, देह म्हणजेच मी, माझ्याहून देह वेगळा नाही, देह म्हणजेच आत्मा. अरे का, देह आपला असतो का काळाचा असतो? कोणाचा समजतो? आता हे शेती भाडी अमकं तमकं यांच्या ठिकाणी त्याला ममाध्यास म्हणतात. तुम्हाला माहिती, एखादा शेतकरी असतो त्या शेताला काय म्हणतो? मग शेतकऱ्याने माझं शेत असं म्हटलं तरी सुद्धा त्याचं शेत होते का तुझ्यासारखे हजारो होऊन गेले तरी कोणाचं आहे? धन हे ईश्वराचे. माझं म्हटल्यानं कुठं माझं होत असते का? सरकारने सिलिंग कायदा काढला तर सगळं संपलं की मी शरीराला मी म्हणणे आणि माझं म्हणणे याला विपरीत ज्ञान. कोणतं ज्ञान म्हणायचं? मी वासुदेव तत्वता याला यथार्थ ज्ञान म्हणतं. पुढे क्रमाक्रमाने तुम्हाला सांग, विपरीत ज्ञान होते. कोणतं ज्ञान म्हणायचं त्याला? नाही का एखादा सिंह आहे, स्वतःला काय समजतो? मेंढी समजतो. मेंढी समजतो हे कोणतं ज्ञान आहे? आणि सिंह समजतो यथार्थ. मग विपरीत ज्ञान जावं लागत असते. म्हणजे एकदा आणखी अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजे प्रमाण संभावना, विपरीत काय प्रमेय संभावना, विपरीत भावना याचं काही राहत. मग याच्याकरता त्याचा उपयोग आहे श्रवणाकरता. प्रमाण संभावना जाण्याकरता काय पाहिजे? श्रवण. प्रमेय संभावना जाण्याकरता आणि विपरीत ज्ञान जाण्याकरता. आता एकदा अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजे कोणत्याही प्रकारे संभावना राहत मग फुकट गेली ना श्रवणाला. मग त्याच्याकरता काय करा तुम्ही? ते अवांतरवाक्य असो किंवा महावाक्य असो, तद्वारा आलं का लक्षामध्ये? कोणतं ज्ञान होते? परोक्ष ज्ञान होते. वास्तविक महावाक्याने परोक्ष ज्ञान होते का अपरोक्ष ज्ञान? म्हणतो परोक्ष ज्ञान होते. श्रवण मनन निधिध्यासन याच्याद्वारा कोणतं ज्ञान होते? अपरोक्ष ज्ञान होते. असं कोण म्हणतो? वादी. आपल्याला सांगायचं आहे महावाक्याच्या द्वारा अपरोक्ष ज्ञान होते. कोणतं? श्रवण मनन. बरं का, अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर प्रमाण संभावना वगैरे राहू शकतात. त्याच्याकरता श्रवण मननाचा काय होतो? याच्याकरता कोणाची गोष्ट भरजूची. ज्ञानामध्ये दोन प्रकार आहे. याच्याकरता कोणाची गोष्ट? त्या पोहणाऱ्या माणसाची. आणखी काही गोष्टी क्रमाक्रमाने सांगू, काही गोष्टी राखून ठेवू पुढे. राजाला भरचूचे नेत्राने अपरोक्ष ज्ञान झाले असूनही भरचू मेला व भूत झाला ही विपरीत भावना होतीच. यावरून अपरोक्ष ज्ञानानंतरही असंभवनादी राहणे शक्य आहे. अपरोक्ष ज्ञान जरी झालं तरी सुद्धा संशय राहू शकतो. राजाला भरचू दिसूनही सुद्धा त्याच्या ठिकाणी कल्पना आहे ना, तो मग मेला आणि मरून काय झाला. मग आता प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो ना, मग कोणाला? कोणतं ज्ञान? अरे माझं अपरोक्ष ज्ञान झालं तरी संशय काय आहे? मग या संशयाकरता श्रवण मनन निधिध्यासनाची काय आहे?
म्हणून श्रवण मनन निधिध्यासाने फुकट जात. ते ब्रह्मज्ञान प्राप्तीचं काय आहे हे सांगायचं. पुढे क्रमाक्रमाने सांगायचं आहे. वाचा. त्याचप्रमाणे महावाक्य श्रवणाने जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले तरीही मी ब्रह्म नाही, मी मनुष्य आहे, अशा प्रकारची असंभावना विपरीत भावना राहणे शक्य आहे. किती जरी शास्त्राने सांगितलं तो ब्रह्म आहे, त्याच्याकरता तुम्हाला सांगितलं होतं ना एका सिंहाची गोष्ट. एक मेंढपाळ होता आणि तो मेंढ्या चारत होता बघा डोंगरामध्ये. एका दरीमध्ये वाघीण आणि तिचं पिलू. नुकतीच व्याली होती, पिलू होतं बघा, आणि वाघीण कुठेतरी गेली होती. हे कोणी पाहिलं? त्याने पाहिलं इकडे तिकडे, ती वाघीण काही दिसत नाही. पिलू उचलला घेऊन गेला आणि ते पिलू कोणात वाढायला लागलं आणि काय समजायला लागलं. मग ते मेंढीमध्येच चरायचं. ते आहे सिंह पण समजतो मेंढी. पुढे सिंहाने लांबून दूरच्या पाहिला. अरे म्हटलं आता आपला जातभाई आहे, कशात चढतो? मग त्याने त्याला उचललं आणि त्याला विचारलं, म्हटलं तू कोण आहे? म्हटलं मेंढी आहे की. हे कोण आहे? म्हटलं म्हणजे सगळे आई बाप आहे आमची. त्याला सांगितलं तू सिंह आहे. तो म्हणला मी कुंभुळीत सिंह नाही. सिंह असूनही काय म्हणत नाही. प्रत्येक गोष्ट ऐकलेली आहे ते. मग परत त्याला बोधावरती आणला. कशावरती आणला? आणि त्याला कळून चुकलं मी मेंढी रचन कोण आहे. मग सिंह आहे, सिंह समजतो की आहेच वळमध्ये. मग उडी टाकली वरून त्याने. 2-4 मेंढ्या काय केल्या? अरे म्हणलं याला कोणतरी गुरु भेटला असला. त्याप्रमाणे बरं का. मग विपरीत ज्ञान. मग किती जरी सांगितलं तरी आपण म्हणतो मी कोण आहे? गणपतराव काय तुमचं होय ना? हा मी गौरहीन पत्रवित्त कांता माझे ना जे देखणे सकळ ते बनवणे चिंती चरण कमळ. आपण ज्याला माझं माझं म्हणतो, सरकारने सिलिंग काढलं, कायदा जर काढला तर सगळं काय, एखादा मास्टर प्लॅन काढला तर सारे घरं बिरं काय करावं लागते. बरं त्याला विपरीत भावना म्हणतात. ती जात आहे. म्हणजे अपरोक्ष ज्ञानानंतरही सुद्धा संशय कायम राहू शकतात. त्या संशयाकरता श्रवण मनन निधिध्यासन याचं काय होतं? व्यर्थत्व येत. पुढे अनंत लोक वेदांत महावाक्याचे श्रवण करतात. त्यापासून त्यांना मी ब्रह्म आहे असा शब्दबोध होऊनही अनंत पूर्वजन्मांच्या संस्काराने देहादिकांचे ठिकाणी ब्रह्मात्मैक्य ज्ञानाहून विपरीत देहात्मबुद्धी असते. हे अनुभव सिद्ध आहे. मी पुन्हा बोल. अनंत लोक वेदांत महावाक्याचे श्रवण करतात. त्यापासून त्यांना मी ब्रह्म आहे असा शब्दबोध होऊनही अनंत पूर्वजन्मांच्या संस्काराने देहादिकांचे ठिकाणी. जरी वाचत असले लोक पोते काय तुमचे पुराण आणि ग्रंथ वगैरे, ग्रंथातून आपल्याला कळते आपण ब्रह्मस्वरूपात. तुम्हाला पुढे येणार आहे की मी कोण याचं उत्तर द्या. बस शास्त्रावरून कळतं. काय कळतं? मी जीव नसून कोण आहे. मग शास्त्रावरून कळतं म्हणून का ते अनुभवात येतं का? मग मी देह आहे किती प्रयत्न केला तरी बुद्धी काय होत नाही, जात नाही. हे काय त्याला अधिकार असावा लागतो. काय असावा लागतो? अधिकार नसेल अनधिकाराने केलेली कामही सफल होऊ शकत. पण त्याचा अधिकार तुम्हाला गेला ना, त्याने दोष काय केले पाहिजे घालवावे लागत असतात. मल विक्षेपाने. मल म्हणजे पापाची वासना, विक्षेप म्हणजे चंचलता, आणि पुढे काय आवरण. हे आवरणामध्ये यायचं आहे बघा. जे पदार्थ जो आपला स्वरूप नाही तरी म्हणतो माझा आहे, नाही का. एखाद्या माणसाने म्हटलं की मी घर माझं आहे, माझं म्हटल्याने माझं होत असते का? मग आहे काय? असे माझं म्हणणारे तर घर म्हणत असतं. तुझ्यासारखे किती झाले आणि मग किती काय केले. मी जसा तसंच
सर्वत्र वैभव ईश्वराचे ते अनुमात्र नाही भाव. मग सर्वावर ते मालकी कोणाची आहे? काळाची आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे मग सर्व शरीरावर सुद्धा सत्ता कोणाची आहे? काळाची सत्ता आहे. शरीर आपलं आहे का काळाचं आहे? जीवाचं आहे का? जीवाला सोडून द्यावं लागतं. प्रारब्ध संपलं की एखाद्या घरामध्ये भाडेकरू राहत असला, पुढे वेळ आली म्हणजे भाडेकरूला ते घर काय करावं लागतं? सोडून जावं लागतं. मग माझं घर आहे तर सोडून जातो, आणि ज्या अर्थी सोडून जातो त्या अर्थी आपलं काय नाही. मग या शरीराला मनुष्य सोडून जातो त्या अर्थी शरीर म्हणजे मी म्हणजे शरीर होऊ शकेल. जर मी आहे शरीर आहे तर सोडून जातो. बरं तुझ्या सत्तेने वागत असते का? सदा केससुद्धा माणसाच्या सत्तेमध्ये येत नाही. काळा केस पांढरा व्हावा असं वाटत असते का कोणाला? अरे काळा झाल्याशिवाय तुम्हाला विचारून होत असतो का काळा असेल पांढरा? मग यावरून सत्ता कोणाची आहे? माणसाला म्हातारपण आवडत असते का तरुणपण? तरुणपण जाऊन कोणतं पण येते. मग तुमच्या सत्तेत आहे का? मग सत्ता कोणाची आहे? चाले हे शरीर वृक्षाचेही पान राहिली अंता. मग सत्ता ईश्वराची आहे, आपली आहे का? मग त्याला माझा नसताना आणखी माझं बंधन, मी नसताना मी बंधन, याला विपरीत ज्ञान म्हणतात. आहे दोरीन समजायचं. मग सर्पसंबंधी यथार्थ ज्ञान आहे का विपरीत ज्ञान आहे? त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. एकदा ब्रह्मज्ञान झालं म्हणजे विपरीत ज्ञान. तो मी वासुदेव तत्वता या बोधावर येत असतो. मी शरीर नसून देह नव्हे मी हे अनोर्धावर आहे. गेल्या वर्षी पोरायला होताना परीक्षेच्या अभंगावर आहे. आपण देह नमणा देह माझा आहे सांग भरोसा. देह पापासाचे आणाले उसने. तुम्हाला गीता झाली म्हणजे मग ते कळेल. त्याला आदिदैव असं म्हणतात. किं तद् ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत अधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किम जय. अधियज्ञ म्हणजे शरीर, अधिदैव म्हणजे जीव, आणि अधियज्ञ म्हणजे परमात्मा. जाऊ द्या. देह कशा करता सांगितलं हे सगळं झालं का आपलं? देहादिकांचे ठिकाणी ब्रह्मात्मैक्य ज्ञानाहून विपरीत देहात्मबुद्धी असते हे अनुभव सिद्ध आहे. म्हणून लोकांना किती जरी प्रयत्न केला, तो ब्रह्म आहे तो ब्रह्म आहे असं ज्ञान जरी सांगितलं तरी सुद्धा अनंत जन्माचे काय असतात मग ते काही जात असतात का? साहित्य गंजेटी लोक असतात ना, गांजा पिण्याचे संस्कार असतात का? ते सारखे आणखी कितीतरी वर्षापासून गांजा पितात, पुढे म्हातारे होतात. काय होतात? गांजा पडल्याशिवाय त्यांना काय होत नाही, झोप लागत नाही. आणि गांजा ओढावा एवढी काय नाही. मग एखादा तरुण पोरगा पाहायचा, त्याला सांगायचं हे चिलीम घे, त्याच्यात काय बरं गांजावर. तरुण माणसाला सांगतात मग तो गांजा भरायचा, मग तो पेटवायचा असतो बघा. आणि पुढे गांजाची पिरचिलीम तर तरुण पोरगा म्हाताऱ्याच्या हातात देतो. तो म्हणता माझ्या हातात देऊ नये, तुझ्याच हातात दे. आपण दम कसा मारायचा? म्हटलं तूच मारायचा. त्याने दम मारल्यानंतर तो धूर असतो ना, तो असा वर जात असतो. त्यानं सांगितलं म्हटलं धरू असा वर नाही फेकायचा. कुठं फेकायचा? माझ्या तोंडात फेकायचा. अनेक दिवसाचे काय ते जात नसते बाबा, बरं का लक्षामध्ये. त्याप्रमाणे मी देह आहे, एका देहाचे संस्कार आहे का अनंत जन्माचे. तेव्हा मी कोण हा विचार फक्त मनुष्य देहात होतो. मनुष्य देह खेरीज करून कोणत्याही देहामध्ये मी कोण आहे हा विचार होत नाही. मी कोण आहे सा करावा म्हणे ज्ञानेश्वर.
सारे माणसं विषयात दंग असतात. कशात? केवळ विषय भोगायचे आणि विषय संपादन करायचे. आपण कोण आहो याचा काय करीत नाही. काय करीत मग मी कोण आहे याचा करावा. मी शरीर आहो का शरीर होऊन भिन्न आहे तरी एवढ्याच तर करता अध्यात्म शिकायचं असतं. दुसरं काय आहे. बरं संपलं का? आता ज्यास महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान झाल्यावर असंभावना विपरीत भावना नसतील त्यास श्रवणादिकांची जरुरी नाही. त्याला कर्माधिक करण्याची काय नाही. विक्षेप नावाचे दोष गेल्यानंतर पुन्हा पुन्हा एकदा कपडा स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा साबण लावून बसतो का आपण. पुन्हा लावलेली साबण काय जाईल मग फुकट जाईल की. एकदा आणखी झाल्यानंतर कर्म उपासना करण्याची जोडणे पण सवय पडलेली असते. काय पडली असते. पडिले वळण इंद्रिय इथं असतात ना. 4 वर्ष शिकल्यानंतरही सुद्धा काही पोर आपले ऐकण्याकरता काय होला कारण ती सवय पडलेली आहे. श्रवण करण्याची काय पडलेली आहे. पुढे तो निष्प्रतिबंध ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो आणि ज्यास महावाक्यार्थ ज्ञानानंतर असंभावना विपरीत भावना असतील त्यास ब्रह्मानंद प्राप्त होत नाही. जो काय मुक्त झालेला पुरुष काय करत असतो. आनंद भोगत असतो. एखाद्या पिंजऱ्यातला पोपट आहे आणि झाडावरचा पोपट आहे. झाडावरचा पोपट स्वातंत्र्याचा काय बघतो. या देहावरून त्या या डाळीवरून त्या डाळीवरून त्या डाळीवरून. आणि पिंजऱ्यातला पोपट तो कसा आहे. त्याला काय आनंद होत असतो का. मग काही नाही. आपल्या तिथे एक काडी असते मध्यंतरची काडी ही सुद्धा जातो. जेलमधले माणसं काय आनंद भोगत असतात का. जेलच्या बाहेर तर येता येते का त्यांना. मग ज्याच्या ठिकाणी जे दोष नाही ना तुमच्या संभावना वगैरे ज्याची केलेली आहे तो आनंद भोगत असतो. आणि ज्याच्या ठिकाणी दोष आहेत त्याला काय भोगतो. तो आनंद भोगता येत नाही. पुढे म्हणून त्याने त्या निवृत्त होण्याकरिता श्रवण मनन करणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे. मग पिंजऱ्यातल्या पोपटाने त्याच्या पिंजऱ्यातच राहायचं का. त्याच्याहून सुटका करून घ्यायची. काय करून घ्यायला पाहिजे. मग तो झाडावर एकदा गेला म्हणजे खरा आनंद प्राप्त होत असतो. पुढे म्हणून श्रवणादिकांना व्यर्थत्व घडत नाही हे सिद्ध झाले. मग श्रवणादिकांना काय नाही व्यर्थच नाही. मग ते ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या साधनामध्ये त्यांचा प्रवेश आहे. विवेक वैराग्य समाधी पुढे श्रवण मनन निधिध्यासन तत्त्व पदार्थ याच्यामध्ये अंतरंग. पुढे मग श्रवणाधिक फुकट जात नाही तरी अवधान ऐकले मग सर्व सुखाची. म्हणून वेदांतशास्त्रामध्ये श्रवण हे ब्रह्मज्ञान प्राप्तीचं साधन आहे. तसंच ते भगवत प्राप्तीचं साधन आहे. श्रवणामध्ये सुद्धा भक्तीच्या ज्यामुळे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्य कशाची साधन आहे. भक्तीची साधन आहे. योगाची साधन यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान हे कशाची साधन आहे. समाधीची साधन आहे. पुढे या प्रकाराने ज्ञानप्रतिबंध निवृत्तीद्वारा श्रवणादी ज्ञान साधने आहेत साक्षात नाहीत. म्हणून ते कसं आहे साक्षात म्हणजे साक्षात नाही पण ज्ञान प्रतिबंध निवृत्तीद्वारा ते साधन आहे. पुढे पुढे कोणता पॅरेग्राफ आहे. प्रयोजनाच्या सिद्धीविषयी 2 शंका व समाधान. पुढे कोणत्या शंका आहे समाधान आहे कधी सांगू आता. कोणता विषय प्रयोजन. आता काय काय संपलं. अधिकारी संपला. पुढे पुढे अधिकारी विषय. आता प्रयोजनाचा विचार कधी करू आता येत असता.